तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी स्वामिनी स्वामिनी स्वामी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी स्वामी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी, वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी, वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी. सुखदा वरदा पावन तू, अमृत मधुरा जीवन तू. सुखदा वरदा पावन तू, अमृत मधुरा जीवन तू. चिच्छक्ती जणू तू त्रैलोक्याची, तूच स्वामिनी खरोखरी, तूच स्वामिनी खरोखरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. शिर्या, हा ए शिर्या, काय अरे का त्या पोरांची भांडत होतास? ताई, ती मुलं ना त्या मुलीला एकटं बघून त्रास देत होती. मग म्हणून तू तिच्या मदतीला गेलास का? हो, कसली घाबरली होती ती मुलगी. अरे म्हणून तू एकट्याने जायचंस का? मग केवढी मोठी पोरं होती ती. ते काका तुझ्या मदतीला आले नसते तर त्या पोरांनी तुझी पार चटणी केली असती. म्हणून तिच्या मदतीला जायचं नाही का? आपल्याला काय करायचंय, ते पोलिसांचं काम आहे. हां, नाही हे बघ, प्रत्येक जण जर असंच म्हणायला लागला तर कसं होईल ग? हां, आता त्या मुलीच्या जागी तू असतीस आणि तुझ्या मदतीला कुणीही धावलं नसतं तर तू काय केलं असतंस? बघ, अहो काका, पण हा केवढा ते केवढे. तुम्ही मदत केलीत म्हणून ठीक आहे, तर काय झालं असतं कोणाच ठाऊक. यानं मार खाल्ला असता असंच ना? अरे पण माराच्या भीतीनं प्रतिकारच करायचा नाही असं का? हां, पण ऐक, एकीकडे तरुण पिढी सेल्फ सेंटर्ड बनत चालली आहे. कॉम्प्युटरच्या पलीकडे त्यांचं विश्वच नसतं असं तुम्हीच ओरडता ना? हो, बरोबर आहे तुमचं. पण आता ह्यानी उलट तू तुझ्या भावाचं कौतुक करायला हवंयस. बघ, त्याला प्रतिकार करावासा वाटला. नाहीतर या रस्त्यानं जाणारे येणारे काही कमी आहेत का? काका, त्याचं कारण काय माहितीये? काय सांग. आमची आजी, आई बाबा आम्हाला नेहमी आपल्या संस्कृतीतल्या अनेक कथा सांगतात. अरे वा. त्या वेळी ती माणसं कशी वागली हे पण सांगतात.
त्यांनी मला दुसऱ्याचा विचार करायला शिकवलंय. येत आहे माझ्या जिम मध्ये. हो चालेल चला ना. की. या 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 हम्म. हे बघा, हे माझं जिम. वाव. हा, अत्यंत आधुनिक सर्व यंत्रसामग्री इथे आणून ठेवली आहे बरं का. हम्म. हा, आणि पलीकडे चला, ते बघा ते तिकडे तालीम सुद्धा आहे. ओ. सॉलिड. नव्या जुन्याचा चांगला संगम केलाय तुम्ही. कसं आहे, ज्याला जे पाहिजे ते इथे उपलब्ध आहे. आता यातून पैसे कमावणं हा माझा उद्देश नाही बरं का. तर तुमच्यासारख्या तरुण पिढीला व्यायामाची गोडी लागावी या दृष्टीने मी हे सगळं केलेलं आहे. मस्त. हा, अगदी नाममात्र फी इथे आकारली जाते. हम्म. ती सुद्धा का माहितीये? कारण आजकाल फी आकारल्याशिवाय किंमत कळत नाही ना. अगदी खरंय. हा, काका, काय? इथे हनुमंताचं छोटस पण छान मंदिर आहे. आणि आज एवढी पूजा का केली आहे हनुमंताची? अरे म्हणजे काय, तुला माहित नाही? अगं, आज हनुमान जयंती आहे. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. बरं का मुलांनो, हनुमंताविषयी बोलायचं तर जन्म अपुरा आहे बरं का, जन्म अपुरा आहे. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. रामदास स्वामींनी मारुतीरायाचं यथार्थ वर्णन केलेलं आहे. रामदास स्वामी हे हनुमंताचे पण भक्त बरं का. त्यामुळेच त्यांनी हनुमंतावर सुद्धा अनेक स्तोत्र रचली. काका, काय? हनुमानाची आरती पण समर्थांनीच लिहिली ना? अर्थात. काय फोर्स आहे त्या आरतीत. जणू शक्तीचा धबधबाच किंवा प्रत्यक्ष हनुमंत स्वतः संचार करतोय असंच वाटतं. सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, करिडळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी, कडाडिले पर्वत धाके त्रिभुवनी, सुरवर नर निशाचळ त्या झाल्या वदनी. सॉलिड. हनुमान हे युवकांचंच दैवत नाही का? तारुण्यानं मुसमुसलेलं आणि शरीर संपदा लाभलेले युवक हनुमंताचीच आराधना करतात. बरोबर का नाही? काका, हनुमान हा चिरंजीव आहे ना? हो. एक मिनिट. चिरंजीव म्हणजे काय? म्हणजे ज्याला कधीच मरण येत नाही असा. सॉलिड. ऐका ऐका, पुराण काळापासून आपण सप्त चिरंजीव मानतो. हे सप्त चिरंजीव कोण माहितीयेत? कोण? हा, ऐका. अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, विभीषण, कृप आणि परशुराम. समर्थ रामदासांनी हनुमंताचं वर्णन महाबली, अणूपासून ब्रह्मांडा एवढा होत जाणारा अशा प्रकारे केलंय. नाही, मला सांगा, मी हे सगळं बोलतोय पण या सगळ्याचा गूढार्थ समजतोय का तुम्हाला? नाही. ओ, तुम्हीच सांगा काका. ऐका, हनुमान हा अत्यंत शक्तिमान महाकाय होता. पण त्याला आपल्या शक्तीचा अजिबात गर्व नव्हता. एवढा बलवान असूनही तो प्रभू रामचंद्रांच्या चरणी सदा लीन होता. त्यामुळे शक्तिमान माणसानं आपल्या शक्तीचा गर्व न करता ती सन्मार्गाला लीनतेनं लावावी असं हनुमंताचं चरित्र सांगतं. हनुमानानं रामसेवेपेक्षा वेगळं असं कुठलंही व्रत आचरलं नाही. बर 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 बर. सीते, काय नाथ? वनवास संपवून आपण अयोध्या नगरीचे राजाराणी झालो. रावणाचा पराभव करण्याच्या कामी युद्धामध्ये ज्या ज्या वीरांनी आपल्याला सहाय्य केलं त्या त्या वीरांचा आपण यथोचित सत्कार केला. क्षमा करावी आर्यपुत्र, आपण एका वीराला विसरता आहात. कोणत्या वीराला सीते? महाबली हनुमंताला. सीते, हनुमंताला मी कसा विसरेन, पण त्याचा सत्कार करायलाच हवा का? हे काय बोलणं झालं का आर्यपुत्र? हनुमंताचा सत्कार नको करायला? प्रभू, आपण विसरत तर नाही ना? सीते, हनुमंतानं सर्वप्रथम समुद्र लंघन करून मला शोधून काढलं, आपली भेट मला दिली. होय सीते. नाथ, लंका दहनाचा त्याचा पराक्रम, युद्धातला पराक्रम, लक्ष्मण भाऊजींना त्या इंद्रजिताची शक्ती लागलेली असताना हनुमंतानं संजीवनी वनस्पतीसाठी
अख्खा मेरू पर्वत आणलेला आपण विसरलात? मी काहीही विसरलेलो नाही सीते. मग तरीही मला वाटतं हनुमंताचा इथे वेगळा सत्कार नको. मला नाही हे योग्य वाटत. सीते, हा व्यवहार नाही होणार. हनुमंताच्या कामगिरीची परतफेड व्हायलाच हवी. ठीक आहे सीते, जशी तुझी इच्छा. तू स्वतःच प्रयत्न करून पहा. हनुमंताला बोलावणं पाठवा. प्रणाम प्रभू, प्रणाम माते. हनुमंता, युद्धामध्ये तू जी कामगिरी केलीस त्याबद्दल हा घे, हिऱ्यांचा हार. हा हार साधासुधा नाही बरं. मला अत्यंत प्रिय असलेला हार मी तुला देतेय. घे. अरे अरे, हे काय हनुमंता? माझ्या एवढ्या प्रिय असलेल्या हारातील किमती हिरे तू दातानं तोडून फेकून देतोयस. हा आम्ही आमचा अपमान समजावा का? क्षमा सीता माते. आपला अपमान करण्याच्या हेतूने नाही, तर ते खडे फोडून मी त्यात माझे प्रभू रामचंद्र आहेत का ते पाहतोय. त्यात मला माझे प्रभू रामचंद्र कुठेच दिसेना, म्हणून मी ते खडे फेकून देतो. असं समजलं बरं मला तुझा उद्दामपणा. मला हीन लेखण्यासाठी तू हे केलंस ना? नाही माते, नाही. ज्याच्यात माझे प्रभू रामचंद्र नाहीत ते खडे मी जवळ बाळवून काय करू, म्हणून फेकून दिले. माझे प्रभू रामचंद्र माझ्या हृदयात विराजमान असताना मला वेगळ्या पारितोषिकाची काय आवश्यकता आहे माते? असं पाहू दे तरी मला तुझ्या हृदयातले नाथ. दाखव छाती फाडून, कुठे आहेत ते? हे बघ माते, आत केवळ प्रभू रामचंद्रच नाहीयेत, तर तूही आहेस. हनुमंता, हनुमंता, मला क्षमा कर. तुझ्यासारख्या महान भक्ताला ओळखण्यात मी चूक केली. मी तुला आशीर्वाद देते की तुझी रामभक्ती अजरामर होईल. जिथे जिथे म्हणून सीता राम यांचं नाव घेतलं जाईल तिथे तिथे हनुमान असेल. बर का, भक्तीची ही पराकोटीची पात्रता हनुमंतानं प्राप्त केली होती. आणि म्हणूनच मोंगलाईतल्या 300 वर्षांच्या गुलामगिरीत मृत झालेली मराठी मन जागृत करण्यासाठी बलोपासनेचे दैवत म्हणून रामदास स्वामींनी युवकांमध्ये हनुमंताची उपासना दृढ केली. सातारा जिल्ह्यात रामदासांनी 11 मारुतींची स्थापना केली. 11 मारुती? हो, 11 मारुती. साताऱ्याजवळ मसूर, पारगाव, शिंगणवाडी, माझगाव, बहे, उमरज, शहापूर, शिराळे आणि मनपाडळे इथं प्रत्येकी एक, तर चाफळला 2 हनुमंताच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. काका, हा, आम्ही नावच ऐकली नव्हती कुठली? ही गावांची. हा हा, आत्ताही आहेत ती मंदिरं? आहेत ना, पण अत्यंत दुर्लक्षित, मोडतोड झालेल्या स्वरूपात. खरं तर इतिहासाचा अनमोल ठेवा पुरातत्व खात्यानं किंवा सरकारनं लक्ष घालून जोपासायला हवाय, पण ते होत नाही. पण सामान्य माणसंही शक्तीच्या देवतेकडे दुर्लक्ष करतायत. एक दिवस काय होईल माहितीये तुम्हाला? काय? कुठल्या तरी पावसाळ्यात ही मंदिरं जमीनदोस्त होतील. समर्थांनी स्थापन केलेल्या या चुन्यातल्या मूर्ती भूमीशी एकरूप होऊन जातील. कुठला तरी इतिहासकार इतिहासाच्या पानांवर नोंद करून ठेवेल, हनुमंताच्या मूर्ती तिथे होत्या एवढा एकच पुरावा, बाकी सगळा अंधा. नाही नाही काका, आपण सगळ्यांनी मिळून या बलदेवतेचं रक्षण करू. सगळे मिळून बलसाधना करू. बस ठरलं. काय? मी उद्यापासून तुमच्या जिम मध्ये यायला लागणार. क्या बात है शिर्या. वा 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 वा, मग तर खऱ्या अर्थानं हनुमान जयंती साजरी होईल, नाही का? आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक,
गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनियाद स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी. साड्यांची महाराणी स्वामिनी. तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.